स्नेह भोजन होतं, दिवाळी होतं आणि त्यासाठी गेले 4-5 महिने जे सर्व महत्वाचे नेते मला सारखे भेटत होते आणि इच्छा व्यक्त करत होते काम एकत्र करायची. नियमांच्या हिशोबाने मी थांबले होते, पण आता सगळीकडे प्रवेश लोक घ्यायला सुरू झालेले आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या भविष्याला योग्य वाटतील असे आणि माझ्या पक्षाला ताकद देतील असे नेते सोबत घेऊन मी या निवडणुकांमध्ये उतरले. ताई, आपण जर पाहिलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली. बीडच्या एका लेकीनं आत्महत्या. ही टिप्पणी आता करू शकत नाही कारण तपासाच्या डिस्टर्ब मला करायचं नाही. मी एसपीशी बोललेली आहे, मी तिची भेट तिच्या घरच्यांची घेतलेली आहे, मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तिला न्याय मिळेल अशी भूमिका आणि असा तपास होईल, पण आपण स्वतःच काही स्टोऱ्या तयार करणं बरोबर नाही. मुलीचा विषय आहे, डॉक्टर होती आणि आत्महत्येचा विषय, तर तिच्या घरच्यांवर प्रेशर येऊ नये, कोणीही असे काही स्टेटमेंट करू नये अशी माझी विनंती आहे. जो कोणी त्याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल. ताई, आपण बघितलं आज 2 मोठ्या नेत्यांचे प्रवेश या ठिकाणी झाले, तर आगामी काळात असेच काही आणखी धमाका बघायला मिळाला दिवाळीनंतर? साखर सम्राटांच्या दादागिरीमुळे तो प्रकार घडला आणि संपदाला आत्महत्या करावी लागली. आता ज्या ऊसतोड मजुरांना तपासणी करत असताना तिला चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगितले गेले, असं तिच्या पत्रामध्ये देखील उल्लेख आहे. मी एखादी आत्महत्या मर्डर जेव्हा होत असेल त्यावेळी त्याच्यातल्या तपास फार नाजूक असतात. आपण स्वतःहूनच त्याचा मीडिया ट्रायल करू नये अशी माझी विनंती आहे. तिला न्याय मिळणं मला वाटतं वर्षे बऱ्याच वेळा असं होतं की प्रेशरमुळे माध्यमांच्या मुळे लोक तपास भरकटतो. मला तपास भरकटायचा नाही, मी फार नियमात चालणारा व्यक्ती आहे आणि तिला न्याय मिळेल कारण ऑलरेडी मला वाटतं एकाला अटकही झाली आणि दुसरं सरेंडर झालं. अजून तो कोण तपासात काय आपण कोणावर आरोप करणं माझं स्वभाव नाही. तपासासाठी जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा आणि कोणी तिला उद्विग्न केले बीडच्या बदनामीमुळे आणि त्या पत्रामध्ये उल्लेख आहे स्पष्ट झाला असं वाटतं. अत्यंत फेर होईल, पोलीस प्रशासन करतो.